आत्ता आपल्यासोबत नरेंद्र पाटील आहेत. नरेंद्रजी, आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नक्की कोणत्या मागण्या तुम्ही केल्या आहेत? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही जिल्ह्यांचं पालकत्व त्या ठिकाणी स्वीकारता येतं. आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बीड जिल्ह्याला विशेषतः पालकमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकार करावा हा आमचा पहिला मुद्दा झाला. ज्या वाल्मी करार व त्याच्या सहकाऱ्यांची नावं आमच्या सगळ्या मराठा क्रांती मोर्चाने घेतलेली आहेत त्याच्याबद्दल त्वरित धरपकड झाली पाहिजे. ज्या पद्धतीने नागपूर अधिवेशनामध्ये चर्चा झाली त्या चर्चेची प्रत्यक्षामध्ये कृती या ठिकाणी दिसतच नाहीये. म्हणजे अजूनही ती सगळी लोक मुकाट आहेत. त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सोशल मीडियावरती बंदुकी तलवारी घेऊन त्या ठिकाणी सोशल मीडियावरती काय दाखवू इच्छितात, म्हणजे त्या ठिकाणी जातीयवाद लावायचा आहे का? म्हणून गृहमंत्र्यांनी आणि गृह विभागाने याच्यामध्ये फार जातीने लक्ष घालून समाजामध्ये तेढ होता कामा नये आणि मूळ आरोपी त्यांचे असणारे मार्गदर्शक त्यांचे असणारे जे कोणी आहेत त्यांना ताबडतोब अटक करण्याबद्दलचं नियोजन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल तर सत्ताधारी पक्षामधलेच आमदार हे अधिवेशनामध्ये त्यांची भूमिका मांडत होते आणि नावं घेऊन ते सांगत होते की ह्यांना अटक केली पाहिजे, पण अजून देखील अटक होत नाही. तर याकडे आपण कसं बघता? नाही, ह्याच्याकडे फार गांभीर्याने बघायला पाहिजे. कारण सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षातला आमदार बोलतो तो सत्ताधारी आहे म्हणून बोलतो असं नाही. झालेलं कृत्य हे अयोग्य आहे. सरपंच म्हणून देशमुखांनी खूप चांगली भूमिका गेले 2 टर्म म्हणजे 10 वर्ष त्यांनी बजावलेली आहे आणि फक्त त्या पवनचक्क्याच्या असणाऱ्या खंडणीवरती अशा एका तरुणांची हत्या होते. म्हणून सभागृहामध्ये सत्ताधारी असो किंवा विरोधक असो बघताना आम्ही एक सामान्य मराठा समाज किंवा एक सामान्य नागरिक सरपंचाचा हत्या होते ह्याच्यावरती फार गांभीर्याने सरकारने बघणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल तर लोकसभेपासून तिकडे एक जातीचा वाद हा निर्माण झाला होता आणि आता या घटनेनंतर पण हा पुन्हा एकदा असाच वाद हा निर्माण होतोय असं वाटतंय का आपल्याला? खरं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्या अनधिकृतपणे कामं चाललेली आहेत त्याचे म्होरके कोण आहेत हे गृह विभागाने शोधले पाहिजेत. वारंवार अशा घटना घडलेल्या आहेत, फक्त कधी त्या ना आपल्या मीडियासमोर किंवा त्याला लोकांनी एवढा उठाव दिलेला नाहीये. ह्याच्यापेक्षा जास्त हत्या झालेल्या आहेत, खंडण्या झालेल्या आहेत. त्या ठिकाणचे असणारे 2 नंबरचे धंदे व्यवसाय कोण करतं या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. इव्हन दो डीपीडीसी मध्ये कुणाला काम दिलं पाहिजे, म्हणजे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं पाहिजे याच्यापर्यंतचं नियोजन काही गुंड त्या ठिकाणी करतात आणि ही फार गोष्ट गांभीर्याने सरकारने घेतली पाहिजे, गृह विभागाने घेतली पाहिजे आणि फार सिरियस मॅटर आहे. याला नजरअंदाज सरकारने करू नये अशी आमची सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न, आता मंत्रीपद मिळालं ते धनंजय मुंडे. आपल्या ठरावामध्ये असं देखील सांगण्यात आलं की धनंजय मुंडे यांची देखील चौकशी व्हायला पाहिजे. तर ही चौकशी का व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? आदरणीय अजितदादा पवारांनी काल जे काही बारामतीमध्ये स्टेटमेंट केलं किंवा त्यांच्या कुटुंबांना भेटून सांत्वन केलं त्यांची भूमिका आहे. जर एखादा त्यांच्या मंत्रिमंडळाचा एखादा मंत्री जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये असेल आणि तो प्रत्यक्षामध्ये गुंतला असेल तर त्याला त्या ठिकाणी थांबवलं जाईल, त्याच्यावरती कारवाई केली जाईल, घाई केली जाणार नाही. आता एवढ्या मोठ्या लोकांनी वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी वाटतं की आता ह्यांना मंत्री म्हणून थांबवावं किंवा यांना पालकमंत्री करू नये आणि हे आम्हाला जे वाटतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणावं असं आमची विनंती आहे. आपण पाहिलं असेल तर धनंजय मुंडेंना पालकमंत्री देऊ नये अशी देखील एक मागणी करण्यात येत आहे. कॅमेरामन अजित कदम सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.